तर आज आमच्या रानात पडलेलं होल आणि पाणी लागले का नाही बघायसाठी भावानं ब्लॉग शेवटपर्यंत बघा धावतो. तर हाय भावानं, मी तुमचा आमना ब्लॉगर आणि आज आमच्या रानात होल पाडायला बोर मशीन यायची होती, पण मी घरातला असून मलाच माहित नाही की बोर पाडायची आहे. कामावरनं घरात आल्यावर पप्पाने मला सांगितलं नारळ आणि पाणी घेऊन यायचं, आज बोर पाडाय मशीन यायची आहे. तेव्हा कुठं मला कळलं की आमच्या रानात बोर पाडायची आहे. मग गावात येऊन नारळ आणि पाणी घेतलं आणि गाडीच्या डिकीत ठेवलं आणि गाडी घेऊन डायरेक्ट आलो घराकडे. आणि नंतर रात्रीचं रानात जाऊन बोर मशीन यायला यलतार सगळं ती सगळं आडवी येत होतं, ती सगळं जाळून घेतलं आणि जाळून ते झाल्यावर आलो घराकडे आणि जेवण बिवून सगळं झोपून घेतलं, कारण मशीन रात्रीची 12 वाजता यायची होती. आणि परत रात्रीचं झोपलो. बोर मशीन 12 वाजता यायची होती, ती रात्रीची 1 वाजता आली. आणि मी रानात जाताना तिथं 4-5 पोती लागणार होती. मग 4-5 पोती घेऊन आलो रानात आणि रानात जिथं पॉईंट होता तिथं मशीन बरोबर लावून घेतली आणि मिशन पॉईंट ते सगळं पुजून घेतलं आणि परत बोर पाडा केली सुरुवात. पहिल्यांदा सगळा धुरळाच येत होता आणि आमच्या मनात सगळं बोर होस तर मनात धाकधूक करायला लागलं, कुठं पाणी लागायला लागलं, कुठं मोकळं चाललं. आणि आपली बोर पाडायची होती 300 फूट आणि आपल्या बापाच्या कृपेनं 220 फुटापासून ते 300 फुटापर्यंत आपल्याला पाणी लागलं. गाव कुठं मन शांत झालं आणि 300 फूट बोर झालं. बोर थांबवली आणि बोरच्या पायपा घातलेल्या काढायला आले. त्यात आपल्याला 5 वाजलं. पायपा काढून झाले, मिशन पण चालली आणि आम्ही पण चाललो घराकडे. आणि उद्या भावानं आपल्या रानात घर बांधायची मापणी घ्यायची, ती तुम्हाला पार्ट 2 मध्ये दाखवतो. आता परत एवढंच बस. चला भावानं, नंतर भेटूया. जाता जाता तुमच्या भावाला फॉलो करून नक्की जावं. तर चला.